बघूयात पुढची बातमी। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आणि विम्याचा मुद्दा या सगळ्यावरून सध्या गेल्या 3 दिवसांपासून रोहित पवार हे आंदोलन करतायत आणि पंढरपूरमध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। आजच्या त्यांच्या या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावलेली आपण बघतोय आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब हे उपोषणाच्या ठिकाणी पोहोचलेलं होतं। यामध्ये त्यांची पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार आणि वडील राजेंद्र पवार यांच्या सोबत त्यांची मुलं देखील या ठिकाणी उपस्थित होती। बापाची थकलेली अवस्था बघून संपूर्ण पवार कुटुंब हे अत्यंत भावुकही झालं। रोहित पवार यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा या दोघांनाही अश्रू अनावर झाले। त्यामुळे अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी काहीसं भावनिक असं वातावरण देखील निर्माण झालं। मुलांच्या डोळ्यामधलं पाणी बघून स्वतः रोहित पवार हे देखील काही क्षणांसाठी भावुक झाले। त्यांनी आपल्या मुलाचा हात आपल्या हातात घेतला, त्याला जवळ घेतलं आणि त्याची समजूतही काढली। दरम्यान मुलाचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी दिली आहे। इथं उपोषणाला बसलेले आहेत, अन्नत्याग त्यांनी केलेला आहे। एकतर खूप अभिमान वाटला। मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती राहील की तुम्ही या लाखो शेतकऱ्यांचा एक वेगळा विचार करून दुष्काळाची परिस्थिती समजून घेऊन बिना शर्तीची कर्जमाफी द्यावी, अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते। तर रोहित पवार यांच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे आणि या आंदोलनाला आज दुपारच्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी देखील भेट दिलेली होती। त्यांनी देखील रोहित पवार यांची विचारपूस केलेली आपल्याला बघायला मिळाली। सोबतच त्यांनी स्टेजवरती जाऊन रोहित पवार यांना समजावलं देखील। स्वतः त्यांनी इतके दिवस जी उपोषणं केली त्याविषयी देखील त्यांनी चर्चा केली। शेतकरी प्रश्नांवरती देखील हे दोन्ही नेते बोलले। यावेळेला उपस्थितांशी बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबाही दिलेला आहे। साखर गेली, एखादं बीपी काहीतरी 180च्या आसपास गेलं, त्यांना मग ट्रीटमेंट चालू केली। आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं। आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाहीये, ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत। आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी। मला उपोषणाला बसायची वेळच नाही यायला पाहिजे। मोदी साहेब पवार साहेबाला तांब्या भरून पाणी देते। ते कोणत्या तरी टेबलवर आहे ना गिल्लास भरून पाणी दिलेलं। आणि मग मोदी साहेब जर एवढा जीव लावते तुम्ही उपोषणाला बसून कमून का हडकं मोडून घ्यायला लागले उगाच? पवार साहेबाला सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जेवण कशाला ताण घ्यायचा उगाच, शेतकऱ्याचं तरी कल्याण होईल। दरम्यान रोहित पवार यांचं सुरू असणारं हे अन्नत्याग आंदोलन उपोषण म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे, अशा पद्धतीची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे। रोहित पवार जे उपोषणाला बसले आहे ते शेतकऱ्यांसाठी नाही बसले आहे। त्यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलंय त्यांनी आता मीडिया त्याग आंदोलन केलं पाहिजे। नुसतं जरांगे पाटलांची स्टाईल मारण्याकरता, जरांगे पाटीलला कॉपी करून काहीतरी नौटंकी करण्याचा प्रयास रोहित पवार करतात आहे। त्यांनी जे कर्जमाफीच्या अटी काढण्याच्या संदर्भात म्हणत आहे ते शेतकऱ्यांसाठी नाही, तर ज्या सहकारी बँका त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली त्यांची मागणी आहे, ते कधीच होऊ शकणार नाही। ज्या अटीमध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार त्याच अटी या सगळ्या कर्जमाफीमध्ये करण्यात आलेल्या आहे। रोहित पवारांनी उपोषण करून एक राजकीय स्टंट जो निर्माण केलाय तो योग्य नाही। मला वाटतं एक बरं झालं की रोहित पवारांनी आयुष्यात पहिल्यांदा उपोषण केलं। शेतकरी हा भूकमारीमुळे तडफडून मरतोय हे दुर्दैव कसं त्याला किती वेदना होत असतील याची जाणीव मला वाटतं या माध्यमातून होत असते। तर हा आमचा बळीराजा वर्षानुवर्ष तुमच्याही राज्यामध्ये अशाच प्रकारच्या मागण्या घेऊन तुमच्याकडे येत होता। त्या टायमाला त्याच्याकडे पाहण्याचं तुमचं धाडसही झालं नाही आणि तुम्ही त्याला दुर्लक्ष केलं। बघूयात पुढची बातमी। सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांची जोरदार तयारी आणि चर्चा असं दोन्ही